श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामांची जपध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजती ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक शूद्र आणि अनामैक पारसीय वन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंद झाले. चित्त समाधान वाटले. जे का होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले तिचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदी चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती काय आपुले करीन. भाई स्वामीसे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्म या लागुना ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करा व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले येती राजतुरीत. एका नूतन खाचेत निजले छाती टाकूनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून याची चुकवेल तुमच्या मरणासी निश्चय मानसी धराव. शंकरराव तया दिवशी काना दिला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटर स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंब प्रत 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाले स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीचा आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडील. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसे केल्यानंतर त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्नीगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशे एकांत सारी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करतावी. सर्वानुमते तेथीची मठ बांधिला. चुन्नीगेची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्रभुत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.